रुपाली चाकणकरांच्या दिराने आर्थिक फसवणूक केली। पुण्यामध्ये काही लोकांची आर्थिक फसवणूक केली तर पोलीस अजून कारवाई करत नाहीये। सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो। रुपाली चाकणकरांच्या दिराने आर्थिक फसवणूक केली। पुण्यातील काही लोकांची त्याने आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। तर पोलीस या प्रकरणामध्ये कारवाई करत नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। धमक्या दिल्या गेल्या, या सगळ्यांचे पोलीस स्टेशनला रितसर अर्ज आहेत। म्हणजे ही माहिती कुठलीच वेग नाहीये आणि या प्रत्येकांना धमक्या देताना याच्यामध्ये रुपाली निलेश चाकणकर यांचा संबंध आहे असं पीडितांचं म्हणणं आहे। रुपाली निलेश चाकणकर यांच्याकडून आता या पीडित बायका इथे का आहेत, या सगळ्या बायकांचं म्हणणं असं आहे की महिला आयोग हा महिलांना मदत करण्यासाठी असतो, पण महिला आयोग महिलांना मदत करण्यासाठी असतो, पण महिला पीडित असताना सुद्धा आणि महिला मदत मागताहेत म्हटल्यावर सुद्धा फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर करत नांदेड पोलीस स्टेशनचे अधिकारी अतुल बोस यांच्याशी बोलल्यानंतर अतुल बोस यांनी याच्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला नाहीच नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।